नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पनीरची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम पनीर मी खिसून घेतलेले आहे। अशा पद्धतीचं पनीर कसं बनवायचं ह्याची पण मी रेसिपी पहिली अपलोड केलेली आहे। 2 कांदे बघा मीडियम आकाराचे असे चॉपरला एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। तुम्ही उभे पातळ कापले तरी पण चालू शकतात। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर टाकायचं आहे खिसून घेतलेलं। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ता, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बारीक मोठे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। ओवा घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, त्याला चोळायचं नसं टाकायचं। हिरवी मिरची, आलं आणि लसूण मी असं कुटून घेतलेलं आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घ्या। 3 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं असं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये कोथिंबीर, अर्धा चमचा धने पावडर अशी मोठी मोठी बघा कुटून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। आपण जेवतोय ते 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यातलं मी अर्धच टाकणार आहे, म्हणजे 1च चमचा टाकलेला आहे। थोडीशी हळद, मिरची पावडर थोडीशी, ही कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। हिंग पावडर 2 चिमूट। आता हे पहिलं कालवून घ्यायचं, पहिलं पाणी टाकायचं नाहीये कारण कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे हे पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीनं, थोडा पण पाण्याचा वापर केलेला नाहीये। ह्याच्यामध्ये तुम्ही जे मी बेसन पीठ टाकलं ना त्याच्या जागी तुम्ही मैदा टाकू शकता, कॉर्नफ्लॉवर टाकू शकता, मस्त होतात। करून बघा तुम्ही तशा पद्धतीनं। जर ह्यात तुम्ही अजून काय टाकू शकता तर ह्याच्यामध्ये पातळ चिरून कोबी टाकू शकता, गाजर खिसून टाकू शकता, पालकची भाजी म्हणा, अशा भाज्या कोणत्या पण वापरून तुम्ही भजी बनवू शकता, मस्त होतात। एकदम असं व्यवस्थित कालवून घ्यायचं। जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा पण तुम्ही टाकू शकता। तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। गरम झालं की गॅस मीडियम करायचा, फास्ट गॅसवर ठेवलं होतं बघा। अशा पद्धतीत टाकून घ्यायचे, छोटे मोठे तुमच्या तुम्ही आवडीप्रमाणे टाकायचे। गोल व्हावे असं काही नाहीये, फक्त दाबून पकडायचे, मस्त होतात एकदम। छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे टाका असे। आता ही मी थोडेसेच टाकलेले आहेत, तेवढेच आपण तळून घेऊया। अशा पद्धतीने बघा भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर, मस्त असे भाजले जातात। किती छान भाजलेत बघा, आणि तेलकट वगैरे होत नाहीत। आणि थोडे थोडे टाकायचे, एकदम पण जास्त असे टाकायचे नाहीयेत। आता हे काढून घेते, आणि तेलकट होत नाहीत जसं आपल्याला वाटेल की बाबा हे तेलकट होतात, तर तसे तेलकट होत नाहीत बघा। किती मस्त भाजलेत एकसारखे, आणि हे दिवसभर असेचे असे राहतात, मस्त राहतात एकदम। आणि वेगवेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा ना। अशा पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।